नमस्कार मंडळी, विसरू नको तू मला. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की वत्सला सूर्याला म्हणते, तू आज मला वचन दे की तू देसाईंच्या घरात परत पाऊल सुद्धा टाकणार नाहीस आणि त्यांच्या घरातल्या एका पण माणसाकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाहीस. असं वचन दे मला. सूर्याचं तोंड तर पडतं, कारण वैदेहीला विसरून कसं जमल. तरी पण सूर्या त्याच्या आईला वचन देतोच. मुलगा चांगला आहे, आईपेक्षा त्याला काहीच मोठं नाहीये बघा. जरा वेळाने सूर्या भाईंची औषधं घेण्यासाठी वैदेहीच्या हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. सिस्टर त्याला औषधं तर देतात आणि म्हणतात, काही निरोप द्यायचा आहे का तुला? तसं असेल तर सांग. सिस्टरांचा आवाज ऐकून वैदेही त्यांना कॅबिनमध्ये बोलावून घेते आणि म्हणते, हे सूर्याचं घड्याळ आहे, हे त्याच्याकडे द्या. पण सिस्टरच वैदेहीला म्हणते, हे घड्याळ तुलाच सापडलं होतं, मग तूच नेऊन दे की त्याला. आणि आता ते घड्याळ परत करण्यासाठी वैदेही उठून बाहेर यायला निघते. पण वैदेही बाहेर यायची म्हणून सूर्या तिथून डायरेक्टच निघून जातो. पण मग सूर्याला जाताना पाहून वैदेहीचं मनच तुटतं. आज वरदने त्याच्या औशीचा अपमान केला, दुर्व्यवहार केला. का तर त्याची आई त्याचा राग शांत करायचा प्रयत्न करत होती म्हणून. तेच तिकडं सूर्यानी त्याच्या औशीचं पण मन दुखावलं, का तर तो देसाईंच्या घरी माफी मागायला गेला म्हणून. वत्सला त्याला म्हणाली, आधी त्या देसाईंमुळे मी पोरकी झालते आणि आज त्याच देसाईंमुळे मी वांझोटी सुद्धा झाले. तसं तर आजचा हा भाग खूपच छान होता, पण असेच अजून पुढचे जर भाग पाहायचे असतील तर तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक सुद्धा करा. बाय बाय.